सर्वप्रथम आपल्या सर्व पत्रकारांचे स्वागत। उद्या 1 मे आहे। सर्व कामगारांना कामगार दिनाच्या आपल्या मार्फत शुभेच्छा। आजची पत्रकार परिषद ही भाजपची जनाधित पराभवाची नांदी दिसू लागलेली आहे। त्या पार्श्वभूमीवर आहे, कारण भाजपच्या कार्यालयातील त्यांचा जो स्टाफ आहे आणि ज्यांनी आजपर्यंत भाजपचं काम केलेलं आहे असे 2 उमेदवार ज्यांची पूर्ण कुंडली आपण इथे काढलेली आहे, आपल्या मार्फत दाखवतोय की करण सिंग संजय पवार याचा जो स्टॅम्प पेपर आपण बघितला असेल तर त्याचं करण पवार म्हणून त्यांनी नाव दिलेलं आहे। त्याचं आधार कार्ड जे आहे, आधार कार्ड नंबर 471047920699 ते आधार कार्ड करण सिंग संजय पवार या नावाने रजिस्टर्ड आहे। आधार कार्ड व फॉर्मचा फोटो आपण जर पाहिला तर वेगळा येतो। त्याचबरोबर त्यांनी जो स्टॅम्प पेपर घेतला आहे त्या स्टॅम्प पेपरवर नाव आहे करण सिंग संजय पवार आणि त्याचा नोटरी क्रमांक जर आपण पाहिला तर 383 दिनांक 24/4/2024 ॲडव्होकेट हेमा डी शर्मा या नावाने सगळं तयार आहे। हे सगळं दाखवण्याचं तात्पर्य की आपण या करण सिंगचा जर फॉर्म बघितला जर पाहिला तर रिसिव्ड ॲट 1441 ऑन 25 एप्रिल 2024 हे अक्षर आपण बघून घ्या। त्याच्यानंतर मी आपल्याला दुसऱ्या उमेदवाराचं सुद्धा डिटेल्स देणार आहे। आपण जर पाहिलं ही हँडरायटिंग भरलेली तर आपल्या लक्षात येईल की हे कशा प्रकारचं भाजपनी षडयंत्र करून की करण पवार नावाचा दुसरा उमेदवार देऊन लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आपल्याला सुद्धा स्मिता वाघ नावाचे 2 उमेदवार या मतदारसंघात आहेत किंवा मतदार आहेत, पण आपल्याला त्याची गरज लागत नाही, कारण आपल्याला माहिती आहे की शिवसेनेकडे असलेला उमेदवार आपला शिवसेनेचा उमेदवार याच्यावर आपल्याला विश्वास आहे। पण अशी कटुनीती करून फॉर्म करण सिंग नावाचा शोधायचा आणि त्याचे जे सगळे सूचक आहेत ते भाजपचे पदाधिकारी आहेत। सगळे जे आहेत ते भाजपचे पदाधिकारी आहेत। आता आपण येऊया, दुसरा उमेदवार आहे युवराज संबा अप्पा जाधव। त्याचे सर्व सूचक जे आहेत ते सुद्धा भाजपचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत। आणि युवराज करता ज्यांनी फॉर्म आणलाय, स्टॅम्प पेपर भरून आणला, तो भरत गोरे म्हणून जो कार्यकर्ता आहे तो आमदारांच्या ऑफिस मधला पगारी नोकर आहे। त्याची सुद्धा नोटरी क्रमांक याची 383 आहे तर याची 382 आहे। 24/4/2024 ॲडव्होकेट हेमा डी शर्मा। हा म्हणजे नोटरी क्रमांक 382 आणि 383 हा लागोपाठ करून घेतलेला आहे। दोघांची रोकड 30,000 रुपये ही दाखवलेली आहे। ज्यांचा सुद्धा आपण जर फॉर्म बघितला याच्यावर सुद्धा युवराजची आणि ती अगोदरची हँडरायटिंग तुम्हाला युवराजची वंचितच्या बाबतीत जी उमेदवारी आहे त्याचा सुद्धा बघितलं असेल तर त्याची हँडरायटिंग सुद्धा सारखी आहे। त्याचं सुद्धा रिसिव्ड ॲट 1449 25 एप्रिल 2024 एक अगोदर करण संजय पवारची रिसिव्ड ॲट 1441 सेम डेटला आणि इथे 1449। भाजपकडे ज्या वेळेला त्यांना कळलं की बाबा आपला काय पराभव निश्चित आहे, त्यानंतर त्यांनी आपलीच भाजपची टीम शिवसेनेची मतं खाण्यासाठी ज्या पद्धतीने उतरवायचा प्रयत्न केला, मुद्दामून तुम्हाला या सगळ्या गोष्टी तुमच्या निदर्शनास आणतो आणि ह्या सगळ्या गोष्टी ऑन रेकॉर्ड आहेत। आपण जर पाहिलं
तर हे सगळे फोटो हे माननीय आमदारांसोबतचे आहेत आणि हे तारखा सुद्धा याच्यावर आहेत. 6 एप्रिल 2024 आपण पाहिलं तर हे सगळे याचा पुरावा आहे की या इथे आपण पाहताय आमदार आहेत आणि हे आताचे जे वंचितचे उमेदवार आहेत युवराज संभाप्पा जाधव. सगळ्या कार्यक्रमात गेले वर्षभरात आपण पाहिलं असेल तर अशा पद्धतीने स्वतःचाच कार्यकर्ता उभा करून जी महाविकास आघाडीची मतं खाण्याचा प्रकार आहे, लोकांची दिशाभूल करायला. जसं काय वंचितचा जो उमेदवार आहे हा कोणतरी वंचितचा कार्यकर्ता आहे, पण वंचितचा कार्यकर्ता नसून हा आपण जर पाहिला तर सगळ्या याच्यात आपल्याला दिसेल की आमदारांचं पाठबळ या सगळ्या मागे आहे. यांना स्वतःला सर्वांना आपण पाहत ही फाईल आपल्या माध्यमातून पाहू शकता. हे सांगायचं का तात्पर्य एवढंच की काही दिवसापूर्वी आपण एक व्हिडिओ पाहिला असेल ज्यांनी मांसाहार आणि दारूच्या पार्टीवरती आमदारांनी जे स्वतःचं मत मांडलं आणि तिकडेच ज्या जिथे विद्यादान होतं त्या शाळेत जे काय प्रकार मांसाहार झाला, तिथे मद्यपान झालं, सगळं आपण पाहिलंय. भाजपला आता एक गोष्ट कळून आली आहे की यांच्या समोर आपला निभाव लागणार नाही आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचं षडयंत्र करून की भाजपचाच पदाधिकारी वंचितसाठी द्यायचा आणि तो वंचितचा मग अल्पसंख्याक सरळ सरळ मान्य करावा, नाहीतर खिलाडू वृत्तीने ह्या उद्याच्या मतदानात त्यांनी भाग घ्यावा. उद्धव साहेबांच्या किंवा कुठल्या नेत्यांचं काही दौऱ्याचं नियोजन आहे का? 7 मेला माननीय उद्धवजींचा इथे जाहीर सभा आहे शिवतीर्थावर. त्याचप्रमाणे संजय राऊत साहेब आहेत किंवा आपले बानगुडे पाटील आहेत, यांचे सुद्धा दौरे आता अपेक्षित आहेत. या आता 11 तारखेपर्यंत त्याप्रमाणे आपण विधानसभा वाईजचे दौरे फायनल करू. महाविकास आघाडीचा संयुक्त काही होणार आहे? आता कसं आहे, 4थ्या आणि 5व्या टप्प्याच्या निवडणुका जवळ आल्या आणि प्रत्येक नेते हे पूर्ण महाराष्ट्रात काही ठिकाणी बिझी आहे. तरी सुद्धा आपलं चाललं आहे की पवार साहेब असतील, बाळासाहेब थोरात असतील, उद्धवजी असतील, संजय राऊत साहेब असतील, यांचा आपण एक संयुक्त कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करतो.